मुलांनो, आज आपण शिकतोय पार्ट ऑफ स्पीच. आपला तिसरा टॉपिक आहे आजचा. तर पहिल्यांदा पार्ट ऑफ स्पीचचे वेगवेगळे प्रकार आहेत, काय आहेत ते पहिल्यांदा समजून घेऊया. त्याच्यावरचे एक्झरसाइज कशी सॉल्व्ह करायचे ते मी तुम्हाला सांगतो. पार्ट ऑफ स्पीच तुम्हाला बऱ्यापैकी आता समजा 8वी 9वीच्या मुलांना यातल्या बऱ्यापैकी नॉलेज असेल, पण आपण सगळं बेसिक लेवलचं घेतो, त्याच्यामुळे याही गोष्टीकडे बघत चला. पहिला आहे समजा नाव. त्याला आपण मराठीतून नाव म्हणतो. व्यक्ती, वस्तू, स्थळ, कशालाही आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टीला दिलेल्या नावाला तुम्ही नाव म्हणू शकता. दॅट इज एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव अशोक, वस्तूला दिलेलं नाव आहे टेबल, नदीला दिलेलं नाव आहे गंगा, पर्वताला दिलेलं नाव हिमालय. याला तुम्ही नाऊन म्हणू शकता. ते नंतर आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय असतं? एखाद्या वाक्यामध्ये एकच नाम परत परत रिपीट होत असेल तर त्या नामाच्या ऐवजी काही वेळेला आपण वापरतो. जसं तुषार इज क्लेवर, ही गोज टू स्कूल रेग्युलरली. तुषार दुसऱ्या वाक्यामध्ये आपण तुषारसाठी ही शब्द वापरला, म्हणून ही काय आहे? प्रोनाउन आहे. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच काय असतो? तो प्रोनाउन असतो, सर्वनाम असतं. ही, शी, इट, दे, वी बरेच आहेत. मी आता नियम लिहून देणारच आहे, प्रत्यक्ष त्यावेळेला त्याच्यामध्ये ते येऊनच येते, ते तुम्ही सविस्तर लिहून घ्या. त्यानंतर आहे वर्ब म्हणजे क्रियापद. कृतीदर्शक शब्द असतो, ऍक्शन वर्ड आपण ज्याला म्हणतो. आस्क, रीड, राईट, सी, इट या प्रत्येक शब्दात कृती बघा. आस्क म्हणजे विचारणे, रीड म्हणजे वाचणे, राईट म्हणजे लिहिणे, सी म्हणजे पाहणे. कृतीदर्शक शब्द म्हणजे वर्ब, क्रियापद. त्यानंतर येतं ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे हा जो नाम असेल वाक्यातला, त्या नामाबद्दल दिलेली जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल, नामाबद्दल दिलेली जी माहिती असते त्या माहितीला ऍडजेक्टिव्ह. नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. जसं क्लेवर, ही इज अ क्लेवर बॉय, तुषार इज अ क्लेवर बॉय. तुषारबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कोण देतोय? तर क्लेवर शब्द देतोय, म्हणून क्लेवर काय आहे तर ऍडजेक्टिव्ह आहे. हॅपी, आय एम हॅपी, मी कसा आहे? आनंदी आहे, हॅपी आहे. हॅपी इज अ ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर येतं ऍडव्हर्ब. जसं नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऍडजेक्टिव्ह देत असतो, तसं व्हर्ब बद्दल एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन व्हर्बला डिस्क्राइब कोण करत असतं? तर ऍडव्हर्ब करत असतं. जसं उदाहरणार्थ, आय स्पीक लाऊडली, स्पीक करते मी, व्हर्ब आहे स्पीक म्हणजे. मग ह्या स्पीक बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कोण शब्द देतो? लाऊडली, म्हणजे लाऊडली काय झाला? ऍडव्हर्ब झाला. जनरली एल्वाय असलेले शब्द ऍडव्हर्ब्स असतात, हे याच्या आधी पण आपलं डिस्कशन झाले. क्रियेबद्दल अधिक माहिती देणारा शब्द असतो. इन शॉर्ट क्रियापदाला डिस्क्राइब करणारा हा वर्ड असतो, याला म्हणायचं ऍडव्हर्ब. त्यानंतर येतं पूर्ण प्रिपोजिशन. प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय, म्हणजे वाक्यातल्या नाऊन, नामाबद्दल किंवा प्रोनाऊन बद्दल, सर्वनामाबद्दल, त्याची स्थिती, त्याची पोझिशन, ठिकाण, प्लेस याच्याशी जे काही संबंध दाखवले जातात ते ह्या शब्दांनी. जसं ऑन, ओव्हर, इन, टेबल, द बुक इज ऑन द टेबल. तो बुकची पोझिशन, बुक इज अ नाउन, त्या बुकची पोझिशन कुठल्या शब्दाने सांगितली? ऑनने, म्हणून ऑन काय झाला? प्रिपोजिशन झाला. प्रिपोजिशनची भली मोठी लिस्ट आहे, ती मी नियमांमध्ये तुम्हाला लिहून पाठवणार आहे. त्यानंतर येतं कंजक्शन. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय, दोन शब्द किंवा वाक्यांना जोडणारा वाक्यातला जोही शब्द असेल. जसं उदाहरणार्थ अँड, बट, देअरफोर, ओके, बिकॉज, आय डिडंट गो टू स्कूल बिकॉज आय वॉज नॉट फीलिंग वेल. बिकॉज काय आहे? दोन वाक्यांना जोडणारा शब्द, म्हणून बिकॉज काय झाला? कंजक्शन झाला. त्यानंतर लास्टला येतो इंटरजेक्शन. केवळ प्रयोगी अव्यय आपण त्याला म्हणतो, ज्या वाक्यामध्ये तीव्र अशा भावना ज्या शब्दांनी व्यक्त केलेल्या असेल. जसं वाव, नंतर हुर्रे, वी हॅव विन द रेस, किंवा ओ इट इज सो कोल्ड टुडे. हे एक तीव्र भावना दर्शवणारे जे शब्द असतात ते इंटरजेक्शन मध्ये आपण टाकत असतो. असे 8 एकूण पार्ट ऑफ स्पीच आहे पोरांनो. हे मी नुसतं एक्सप्लेन केलंय तुम्हाला. याचे प्रत्येकाचं वाक्य, नंतर त्याच्या डेफिनेशन आणि त्याचे उदाहरण मी पहिल्यांदा तुम्हाला पाठवणार आहे. ते नियम म्हणून लिहा आणि त्यानंतर एक्झाम्पल देईल. ते जसं सूचना वाचा पहिल्यांदा. बहुतेक वाक्यातल्या काही शब्दांना अंडरलाईन असेल, त्या अंडरलाईन केलेल्या शब्दांचं तुम्हाला कुठला पार्ट ऑफ स्पीच आहे ते फक्त मला लिहून कळवायचं.